वरच दिसत स्कॉर्पिओ आणि किती जरी स्पीडला काय वाटत नाही म्हणजे 80-90च्या स्पीडला काय नॉर्मल भेटतो 80पर्यंत तर काहीच वाटत नाही 60 म्हणजे माहीतच नाही पडत. स्वागत आहे तुमचं आजच्या नवीन व्लॉगमध्ये. मित्रांनो, आता आम्ही मुळगावला आहेत, मुळगावमध्ये बदलापूरमध्ये. तर आता आम्ही माशे घाटला चाललेलो आहेत मित्रांनो. तर हे बघा इथं हा एकदम मस्त एकदम वातावरण छान आहे. आता बघा पाठीमागं आम्ही मुळगावमध्ये आहे. मस्त छान वातावरण आहे, आभाळ पण खूप आलेले. आपल्यासारखं माणूस हो 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 चालेल. त्याला क्वालिटी पण चांगलं आहे तसं कॅमेराने भारी होतं. खूप छान सिनेरी आहे. आणि आता आमची स्मॉल पिकनिक आम्ही चाललेलो आहेत माशे घाटला आणि 12वे डॅमकडून आम्ही चाललेलो आहे. तर बघूया मस्त बाकी आज एन्जॉय करूया. मस्त वाटतं एकदम. 12वी डॅम कशी आता आपण आलेलो तिथं. तिकडे चांगलं भेटत चला देव चला घाट निघाल चला. आता आपण माशेच्या घाटामध्ये पोहोचलेलो आहे. बघा कसा नजारा आहे, फर्स्ट क्लास. अशोक आहे कुठलं पीक आहे हे? भात लावलाय का काय लावलेलं आहे? भात आहे. डोंगर फार दुकानी, पाऊस जबरदस्त चालू आहे एकदम. तर मित्रांनो, आपण आता माशाच्या घाटमध्ये आहे. आता पाऊस उघडलेला आहे आणि आपली मित्राची गाडी आहे. आम्ही ह्या गाडीने आलो होतो. आता पाऊस उघडलेला आहे. आता जेवण वगैरे आमचं झालं मस्तपैकी.
बघा हिरवगार वातावरण मस्त बाकी इथं भाताची शेती आहे आणि इथं काही लोक भात पेरणी करतात. आपला मोबाईल एवढा भारी नाही, एकदम साधा मोबाईल आहे आपला. तर इथं लोक भात शेती करतात इथं पावसात उघडल्यामुळं. आणि आपल्या मित्रांनी गाडी काढली. ही आपली गाडी आता पुढच्या पॉईंटला जाऊन उभा राहील. आता आपण चालत चालत जरा आनंद घेत. बघा डोंगरावर कसं धुकं झालंय तयार, मस्त जबरदस्त. मस्त धुकं तयार झालं आहे. पाऊस पडत राहतोय पण आता जरा पाऊस उघडला आणि इकडं सगळ्या भात शेती आहेत. सगळं लोक मस्त भात पेरणी वगैरे करतात. समोर बघा सगळं मस्त धुकं आहे डोंगरामध्ये, एकदम फुल पाऊस आहे. ये हमारे शेरू भाई है, ये हमारे छोटू भाई है, ये हमारे बचपन के दोस्त हैं और ये काफ़ी हमारे नज़दीक के दोस्त हैं. ये हमारे मगर साहब हैं.